मोरटक्का म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मोरटक्का. हे बसमध्येच घडलं सगळं. हां, बसमध्ये तिकीट मागितल्यानंतर पहिला अनुभव इथेच येऊन पहिला गेला. आपल्या कोणाला सोबत ठेवत नाही आणि मैया परिक्रमामध्ये एकटं तर सुद्धा राहते. राहतो. हेच मला जो कळला तो असा आहे की बुवा तुम्ही टक्कल घेऊन टक्कल केल्यानंतर परिक्रमा उचलली म्हणजे तुमच्यामध्ये साधुत्व निर्माण आलंय. होणे. कोणाचे ऋणमुक्त होता चुकी रे. तर मला ते काय वाटायचं, सुखी राहा. सगळ्यांना नमस्कार. आपलं माझ्या सिम्पली मोनिका या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मागच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं माझे सासरे म्हणजेच श्री प्रमोद गजानन पाठक यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली आणि त्यांचं झालेलं स्वागत. तर या व्लॉगमध्ये आपण ऐकून घेणार आहोत त्यांचे अनुभव आणि त्यांनी केलेल्या परिक्रमाबद्दल माहिती. तर चला. तर नमस्कार बाबा. नर्मदे हर. नर्मदे हर. तदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. तदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण ही जी नर्मदा मैया परिक्रमा केली त्याची सुरुवात किंवा ती का करावीशी वाटली? तर असं आहे की 2006 मध्ये माझा मामे भाऊ हा गरुडेश्वरला गेला. गरुडेश्वर गुजरातमध्ये आहे, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आहे. आणि बरेचसे नर्मदा परिक्रमावासी दर्शनाला गेल्यानंतर आपोआप तिथे त्यांची भेट होते. जो पिरियड आहे देवशयनी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंतच्या 4 महिन्यापर्यंतची ही सोडून बाकी 8 महिने परिक्रमा करता येते. त्या तुम्ही जेव्हा गरुडेश्वरला जाल त्यावेळेला प्रत्येक परिक्रमावासींची त्या मंदिरात गेल्यानंतर भेट होते. आता भेट आमचे मामे भाऊ तिथे गेले होते आणि त्यांनी पाहिलं तिथे परिक्रमावासी आहेत. कोणी पायदळ आहे, कोणी वाहनानं जाणारे आहे, कोणी सायकलनं, म्हणजे जसं ज्याला शक्य आहे ते परिक्रमा करतात. आणि याच्यातून मग त्यांनी पाहिल्यानंतर त्याला कुठेतरी वाटलं की आपण सुद्धा गेलं पाहिजे. म्हटलं माझ्या मामे भावाकडून हा मला एक दिशा मिळाली की बुवा नर्मदा परिक्रमा काय असते. आणि मला त्याचे बीज रोवले गेले की बुवा आपण केली पाहिजे. पण संधी मिळत नव्हती. माझं नामस्मरण सुरू होतं. मोबाईलवरती मी रोज अष्टक लावायचो, नर्मदाष्टक, तिची आरती ऐकायचो किंवा मला आणि मनातून की आपण आई मला बोलव तुझ्या जवळ तुझ्या परिक्रमेसाठी. तर तो दिवस उजाडला मग 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर 2026ला 25ला मी परिक्रमा घेतली. मलकापूरवरनं मी एकटा होतो आणि मनात थोडीशी हे होती की पूर्ण माहिती वगैरे सगळी गोळा केलीच होती. मनात थोडीशी धाकधूक अशी होती की बुवा आपल्या याच्यानं होईल का, काही आपल्याला त्रास होईल का. पण निघाल्यानंतर विषय हा राहत नाही की बाबा आता निघालो आहे कसं तरी आपलं झालंच पाहिजे म्हणून चलो. त्या मलकापूरवरून शेगाव ते उज्जैन बस आहे. त्या बस 9:30 पावणे 10च्या दरम्यान ती येते. बस स्टँडवर पोहोचलो, गाडीत बसलो आणि मोरटक्का मागितली. म्हणजे ओंकारेश्वर पासून 12 किलोमीटर अलीकडे आहे या रोडला. तर मोरटक्क्याचं तिकीट काढत नाही. तर लगेच तिथे 4 बारामतीचे आमचे परिक्रमावासी होते ज्यांना परिक्रमा करायची होती. तर मी मोरटक्का म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मोरटक्का. हे बसमध्येच घडलं सगळं. बसमध्ये तिकीट मागितल्यानंतर पहिला अनुभव इथेच येऊन गेला. काय म्हणतात मैया कोणाला सोबत ठेवत नाही आणि मैया परिक्रमामध्ये एकटं सुद्धा राहू देत नाही. वा वा. तर मग आता मला आणि कसं आहे आपल्याला काहीच माहिती नाही म्हणजे कशी सुरुवात करायची, कशी पूजा करायची, कसा संकल्प घ्यायचा याच्याबद्दल माहिती नसताना असं म्हणतात की बा तुम्हाला एक 7-8 दिवस तुमच्या सोबत कोणीतरी पाहिजे, जुना माणूस ज्यांनी परिक्रमा केलेली आहे असा माणूस असावा. तर पण ठीक आहे. मग मी ते त्यांनी विचारल्याबरोबर मी सांगितलं मोरटक्का. तुम्ही मोरटक्का.
म्हणे हो आम्ही 1% म्हटलं परिक्रमा म्हणे, हो वा वा परिक्रमा. वा जुळून आलं अरे अगदी सगळं. बापरे, म्हटलं काय मैया तुझी लीला आहे ग. म्हणजे घरातून मला निघत नाही तर तुम्हाला तिने जो दृष्टांत दिला. घरापासून बस स्टँड पर्यंतचा जो मधामध्ये मनामध्ये एक ती थोडीशी ही होती भीती भीती, ती भीती पार अगदी. घालवून टाकली. मग म्हटलं आता ही सोबत आहे, यांना आपण पकडूनच ठेवू, म्हणजे त्यांच्या सोबत राहण्याचं हे करू. मग त्यांचे माझे विचार थोडेसे आता परिक्रमेवर आले, ते त्यांच्या मनात परिक्रमेविषयी जे असेल ते माझ्याही मनात होतं, आलंच ते जुळून. मग म्हणे आपण असं करूया, तर ती कुलकर्णी होती, आपण असं करू सोबतच परिक्रमेला. म्हटलं काहीच हरकत नाही, तरी मी एकटाच आहे. मग म्हणे आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो, शेगावच्या जे आश्रम आहे गजानन महाराजांचा. मग आम्ही साधारणतः 4-4:30च्या दरम्यान ओंकारेश्वरला पोहोचलो. बर. तिथे गेल्यानंतर आश्रमामध्ये पद्धती आहे, तुमचं नाव नोंदा परिक्रमेसाठी. मग ते आपल्याला ते पीसी पॅड म्हणतात त्याला, जे कुशन सारखं राहतं ते आपल्याला झोपायच्या हिशोबानं देतात. आणि आपल्याला हॉलमध्ये हे देतात. सगळे सोपस्कार झाल्यानंतर कुलकर्णी साहेब वगैरे आम्ही जवळच सगळे होतो. पुढच्या नियोजनाबद्दल आमची चर्चा सुरू. अच्छा. तर परिक्रमेचे नियम किंवा त्याची पूर्वतयारी काय आहे? काय केली होती तुम्ही? कसं आहे, त्या नियोजनामध्ये भाग असा होता, कुलकर्णी ते म्हणे आपल्याला जे करायचे आहे आपण असं करूया, उद्या इथे नदीच्या ओंकारेश्वर. ब्रह्मपुरी जो घाट आहे त्या घाटावर जाऊ. आणि सगळं विधी उचलायच्या अगोदर आपल्याला क्षौर करायला लागते. अच्छा. परिक्रमा उचलण्याच्या आधी क्षौर करायला लागते. क्षौर वगैरे आजच करून घेऊ. सॉरी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण शौर या शब्दाचा अर्थ आमच्या ऑडियन्सला. पूर्ण केश वपन करायचं, अच्छा. टक्कल करायचा, साध्या भाषेत अच्छा. सांगायचं त्याचं टक्कल करायचं. बर. टक्कल करण्याचा उद्देश मला जो कळला तो असा आहे, किंवा तुम्ही टक्कल घेऊन टक्कल केल्यानंतर परिक्रमा उचलली म्हणजे तुमच्यामध्ये साधुत्व निर्माण आलंय होणे. असा एक समज असतो. बर. तुम्ही साधू झालात बुवा आता. आणि साधूची गरिमा किंवा साधू जसे असतात, वागतात, किंवा त्यांचं जे पूर्ण राहणीमान जे असते, किंवा त्यांचे जे आध्यात्मिकता त्यांच्यातली, तर तुमच्यामध्ये ती परिक्रमा संपेपर्यंत तुमच्यात असली पाहिजे, टिकलं पाहिजे. पावित्र्य ठेवायचं तुम्ही, तुम्हाला सगळ्या गोष्टी बंधना करायच्या. तर मग ते क्षौर करायचं. क्षौर करून तिथे ब्राह्मण खूप सारे आहेत, ते आपली परिक्रमेसंबंधीची आपल्याला म्हणजे पूजा कशी करावी, संकल्प याची माहिती देतात. एका बॉटलमध्ये मैयाचं पाणी आपण घ्यायचं, पूजा सगळं अभिषेक वगैरे करून देतात, आपल्याला संकल्प सांगतात, किंवा तुम्ही आता आजपासून आता परिक्रमावासी झाला आणि तुम्हाला आता हे सगळे नीतिनियम पाळून रस्त्याचं पूर्ण परिक्रमा करायची आहे. हा विषय झाला आपला. पण असं ठरलं किंवा आपण असं केलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मानधाता परिक्रमा हा एक प्रकार आहे, तो कसा? तर ते म्हणे मानधाता परिक्रमा असं म्हणतात बा, आधीही केली पाहिजे परिक्रमे उचलायच्या आधी, आणि आल्यानंतर सुद्धा मानधाताचं परिक्रमा केली पाहिजे. मग आता आधी करायचं, मी एक माझं असं मला वाटलं की मानधाता परिक्रमा आधी करायची म्हणजे आपल्याला ती चालण्याची एक तिथून सवय होते, किंवा आपला एक प्रयोग राहतो किंवा परिक्रमा कशी असते. बरोबर. कारण ती साधारणतः 8 किलोमीटरची आहे. पर्वतावरूनच जावं लागते. त्या ओमचा आकाराचा पर्वत आहे म्हणे. आणि म्हणून त्याला नाव पडलंय ओमकार मानधाता ना? मानधाता नाही, मानधाता जे आहे हे जुनं ज्योतिर्लिंग आहे मंदिर. आणि आता नंतर ओंकारेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे ते नंतर झालेले आहे म्हणतात. ओके. आणि ओंकारेश्वरवरून आपण जेव्हा मानधाता परिक्रमेसाठी निघतो, तर कावेरी नदीचा संगम आहे, एक दुसरी छोटी कावेरी आहे, ती कावेरी मैया त्या संगमावर जायचं, तिथून परिक्रमेला सुरुवात करायची, म्हणजे मानधाताची. अच्छा. तिथून मग मी म्हटलं मग आपण आपला एक दिवस आपल्याला यात द्यावा लागेल. ते म्हणजे आपण उद्या एकादशी आहे, आपण उद्याच निघूया, परिक्रमा मानधाताची तिथनं आल्यानंतर करू. म्हटलं ठीक.
मग आम्ही लगेच रात्रीच क्षौर वगैरे केलं. सगळं रेडी झालं, पूजा वगैरे करून घाटावर घेऊन संकल्प घेतले. आणि असाही एक नियम आहे की बा तुम्ही एकदा संकल्प घेतल्यानंतर आश्रमात सुद्धा जायचं नाही, म्हणजे तिथूनच तुमचं साहित्य घ्यायचं, हो. आंघोळ वगैरे करून सगळं मार्गाला लागायसाठी पूजा वगैरे करायची मैयाची तिथे आणि मार्गाला लागायचं. आम्ही सगळं केल्यानंतर लगेच निघालो. हं. मग पहिला मोरटक्का ठरवला, मोरटक्कावरून टोकसर वगैरे रावेरखेडी असा तो प्रवास होता. असं ठरलं आमचं. मी असं ऐकलं आहे की संकल्प घ्यावा लागतो. तर तो तुम्ही काय घेतला? म्हणजे आत्ताच तुम्ही मेन्शन केलं की संकल्प घेतला. तर संकल्प घेणे म्हणजे काय? आणि तुमच्या बाबतीत तो काय होता? संकल्पामध्ये आपल्याकडून ब्राह्मणच बराच ठरवून घेतो की बा तुम्हाला इतक्या महिन्याचा कालावधी लागू शकेल. बरं. तुम्ही तुमच्या चालण्याची गती आणि ते सगळं तुम्ही ठरवायचं आहे. हं. आणि तुम्हाला कशा पद्धतीनं परिक्रमा करायची, म्हणजे निर्वाणी अनवाणी करायची आहे, अनवाणी. म्हणजे संकल्पयुक्त, हां. म्हणजे किंवा मला माझं अमुक काम होऊ दे बा, ओके. हां, हां. मनात मी तुझी काहीतरी. परिक्रमा अनवाणी करीन. हं, किंवा मी हं, हं. आता कधी कधी कुठे काही लोक वाहनात बसतात, हं. तर ते न करता अगदी मी सरळ सरळ पायी म्हणजे पायी, वाहनातून म्हणजे वाहनातून असं मी संकल्प करतोय. त्या जर कधी मला ठरवायचं आहे की बाबा माझं असं असं होऊ दे, माझं चांगलं होऊ दे हं, हं. मैयाला, कारण ती भूमीच अशी आहे की तुम्हाला तर आपोआप तुमच्या मागण्या जशी मैया पूर्ण करते. अच्छा. तर मग मी असा संकल्प केला की आई, मी अगदी कच्चं लिंब आहे. हं, हं, हं. मला यातलं काही हे नाही आहे. फक्त माझी परिक्रमा जी आहे पूर्ण. ती अगदी सुखासुखी पूर्ण होऊ दे. म्हणजे कुठलंही विघ्न येऊ देऊ नको, अडथळे येऊ देऊ नको. हं. आणि असा संकल्प मी त्या पूजेच्या ह्याच्यामध्ये घेतला. बरं. तर परिक्रमा करताना तुम्हाला कुठले मोठे गावं लागलेत? आणि तिथलं जर वैशिष्ट्य काही आठवलं तर आम्हाला फार छान वाटेल ऐकायला. परिक्रमा मोठे गाव वगैरेचा ठीक आहे, परंतु मार्गक्रमण करताना म्हणजे परिक्रमा हं. सुरुवात करताना जे आहे ना, बडवानी सर्वात मोठं गाव अच्छा. परिक्रमेला निघाल्यानंतर. आणि तिथून शूलपाणीचं जंगल सुरू होतं. तिथून 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर शूलपाणी जंगल सुरू होतं. तर त्या आधीच्या याच्यामध्ये जे आहे, एक बकावा म्हणून गावाचं सांगता येईल. हं, हं. बकावा गावामध्ये अतिशय सुंदर अशा शिवलिंग किंवा इतर ज्या मूर्त्या बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. अच्छा. ते गावच पूर्ण तुम्हाला जर असे 2-3 गावं आहेत, पण तिथे मूर्त्या बनवतात. हं. आणि असा साधारण माणूस दिसतो, पण त्याचं जे कौशल्य पाहिलं कधी मूर्तीचं, हा इतका महान कलाकार आहे असं बरं. आपल्याला वाटतं, किंवा हा नक्कीच याचा दर्जा वेगळा आहे असा. अच्छा. तर त्या बकावा हे सोडल्यानंतर मग जे आश्रमामध्ये लागतात असे अंजड वगैरे गाव लागते, असे बरेच आहे. पण मेन जे आहे बडवानी. बडवानी हे मध्य प्रदेशात येते आणि मार्केट वगैरे खूप छान आहे. मग बऱ्याचदा काय होते, आणि तिथे सिद्धेश्वर असा आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. जवळजवळ 200 ते 300 परिक्रमा अशी तिथे सहजतेनं आणि सुलभतेनं राहू शकतील इतकी तिथे व्यवस्था आहे. सिद्धेश्वर आश्रम. हा. तर त्या म्हणजे तिथे परिक्रमावाले थांबतात. शूलपाणीला निघायचं असल्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याचं सगळं मिळेलच की नाही याची सगळ्यांना भीती राहते. हं, हं. मग त्या मार्केटमधून कोणी ड्रायफ्रूट घेतात, कोणी फरसाण घ्यायचं आपल्या आवश्यकतेनुसार. आणि का कोणाला काही कपड्याची कमी, म्हणजे जे काही आपल्याला उणीव आहे. आणि ज्या 15-20 दिवसाच्या प्रवासामध्ये बडवानीपर्यंत पोहोचायच्या ह्याच्यामध्ये जे अनुभव घेतो आपण की आपल्याला कुठल्या वस्तूची गरज आहे, हं, हं. त्या हिशोबानं तिथे बडवानीत खरेदी केली जाते. बडवानी सोडल्यानंतर 2 मार्ग आहेत. याला सडकेनं किंवा सुलभतेनं जायच्या हिशोबानं जायचं असलं तर तो आता मी तुला काय सांगितलं, 52 गजा हा एक रोडचा मार्ग आहे, 52 गजा. हं. आणि दुसरा झाडी मार्ग आहे. अच्छा. आता बरेचदा ज्यांना थोडं वाहनावाल्यांसाठी सुद्धा 52 गजा रोड चांगला आहे. साधारणतः उपयोगात, वाहनावाल्यांना त्याच रस्त्याने जावं लागतं. प्रकाशा वगैरे एक मोठं गाव लागतं आपल्या महाराष्ट्रातलं, नंदुरबारचा भाग. आणि दुसरा झाडी मार्ग आहे. हं. तर झाडी मार्गाने तुम्ही जेव्हा जाता, बडवानी गावानंतर
घोंगसा म्हणून एक ठिकाण आहे. घोंगसा, खप्परमाळ, भादल हे अतिशय दुर्गम असे भाग आहेत. अच्छा. म्हणजे शूलपाणीचा तो गाभा जरी म्हटलं तरी चालेल आणि खरोखर अवघड मार्ग आहेत ते. आता दुसरी गोष्ट बाब अशी आहे की बुवा म्हणजे तुम्ही इकडे डोंगर चढ उतार करून जाऊ शकतात. घोंगसा तिथे लखनगिरी बाबाचा आश्रम आहे. तिथून पुढे मग खप्परमाळच्या याच्यामध्ये एक उत्तम सेवा आश्रम म्हणून एक आश्रम आहे. तिथे खरोखरच उत्तम सेवा परिक्रमावाल्यांची होते. जसं नाव तशी सेवा. उत्तम सेवा परिक्रमा अशी संघ असं काही अच्छा. हे आहे ते. आणि ते जवळपास त्याच्या पुढे मग एक धडगाव, मोलगीपासून मग गुजरातची बॉर्डर सुरू होते. तर ह्या शूलपाणीमध्ये लोकांना चांगला अनुभव येतो. एक तर आश्रम थोडे अंतरावर असतात. खाण्यापिण्याची थोडीशी तिथे आपल्याला टंचाई. आदिवासी भाग आहे. तिथे मग तुम्हाला राहण्याचं होऊन जाते, पण खायला थोडंसं आपल्याजवळ म्हणूनच परिक्रमावासी वडवाडीवरून बऱ्याचशा वस्तू घेतात खाण्यापिण्याच्या. आणि काही लोक समजा आता एखाद्याकडे गेलो आपण पाणी मागितलं तर बाबाजी आपने भोजन पा लिया क्या. आता पहा परिक्रमेमध्ये असताना जे भाषा आहे व मला म्हणजे फराळ करायचा, नाश्ता करायचा आहे, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला बालभोग शब्द वापरतात. बरं. बालभोग मध्ये तुमचे पोहे आहे, समोसा, जिलबी जे काही आपण फराळ म्हणून नाश्ता म्हणून नाश्ता. वापरात घेतो त्याला ते बालभोग म्हणतात. अच्छा. जेवणाला भोजन प्रसादी शब्द वापरतात. बरं. म्हणजे बाबाजी आपने भोजन प्रसादी पाई क्या, घेतलं का बुवा. आणि भोजन प्रसादी जेवणाला म्हटल्यानंतर चहाला चाय प्रसादी. बाबाजी आओ चाय प्रसादी पालो. रस्त्यानं जेव्हा आपण चालतो लोकांमध्ये एवढं तो भाव राहतो, पण शूलपाणीमध्ये हा थोडासा अभाव कमी. आहे. अच्छा. आणि बरेचसे जे कसं होतं पहा, शूलपाणी जंगलामध्ये भादल किंवा तुमच्या या एरियामध्ये खप्परमाळच्या भागामध्ये हे एक जे आदिवासी लोक असायचे ना, मामा वगैरे म्हणतात, हे स्वतः आश्रमात जागा द्यायचे आणि त्याला लुटाय करता दुसऱ्या दिवशी किंवा अशा अशा रस्त्यानं जातो मी. तर अजूनही ते आहे का, म्हणजे जे मी काय सांगतोय किंवा हे आधी असायचं. ओके. आता तिथे लखनगिरी महाराज होऊन गेले, मोठे संत होऊन गेले. त्यांनी तिथेच त्यांचा आश्रम बांधला आणि त्या आश्रमामध्ये या लोकांवरती इतके विचार त्यांनी हे केलं, विचार परिवर्तन त्यांचं, की जे लुटालूट करायचे मामा लोक, म्हणजे परिक्रमावाल्यांकडून सगळे कपडे काढून नेण्यापासून सगळं, परिक्रमा सहसा काय आपले 2-4 हजार सोबत घेईल, कपडे घेईल, असंच राहायचं. ते पैसे घ्यायचे, काही त्याच्याजवळ कधी अंगठ्या किंवा काही दागिने असले ते काढून, पण कोणी ठेवत नाही सहसा. तर असं त्याला लुटायचं आणि त्याला सोडून द्यायचे, म्हणजे ते मारणं वगैरे दुसरा प्रकार नव्हता. तर हे मामा लोक जे आहे आताचे आदिवासी, हेच आता तुम्हाला सेवा देतात. अच्छा, आता तसा प्रकार राहिला नाहीये. लखनगिरी बाबांनी त्यांच्यामध्ये एवढं मला परिवर्तन केलं की ते आपल्याला कुठले काही तुम्ही एखादी आश्रमात वस्तू विसरले कधी, ते आणून देतील, तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील, रस्ता दाखवतील. तर ती आता ते सोय झाली आहे शूलपाणीमध्ये. मग आपण खप्परमाळ आणि तो उत्तम सेवा संघ तो जो आश्रम सोडल्यानंतर आपण धडगाव, मोलगी मार्गे आपण शूलपाणी गुजरात पर्यंत आहे. अच्छा. तर शूलपाणी आपलं महाराष्ट्राचं कसं मोलगी गावाच्या पुढे मग गुजरात सुरू होते साधारण. आणि तिथे झरवानी, शेवटचा टप्पा झरवानी आणि गोरा कॉलनी. तर झरवानीच्या तिथे आपल्या शेगावचा एक आश्रम आहे छान. त्याच्या पुढे मग तुम्हाला गोरा कॉलनी जायला लागते. गोरा कॉलनीच्याच बाजूला नर्मदा, जिथे सरदार सरोवर आहे, जे जगप्रसिद्ध झाला आता सरदार सरोवर. आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांचा तिथे पुतळा आहे. बरं. परिक्रमावाल्याला तिथे नाही जाता येत,
कारण तो मध्यात आहे ना नर्मदा मैयाच्या. हम्म. मैयाचं क्रॉस न नाही व्हावं, कारण क्रॉस झालं म्हणजे तुमची परिक्रमा परिक्रमा खंडित संपली. होईल. ते न होता आपण गोरा कॉलनी जायचं, तिथे खूप छान व्यवस्था आहे गोरा कॉलनीमध्ये. सहसा लोक तिथे सगळे परिक्रमावाले काम थांबतात. करतात, पुढच्या मार्गाला लागतात. तर दररोज साधारण किती किलोमीटरांची तुमची चाल होती? परिक्रमा मी आधी सांगितलंय की साधारणतः 3 महिन्यापासून तर 6.5-7 महिने चालू शकतो. पण रोज तुम्ही साधारण 20 किलोमीटर जर चाललं, 5 ते 5.5 महिने तुम्हाला अवधी लागतो परिक्रमेमध्ये. अच्छा. आता वैयक्तिक माझं जर सांगायचं झालं तर मी सुरुवातीला 2-4 दिवस जर सोडले तर मी आमचा जो बारामतीचा ग्रुप होता तो कमीत कमी 25 ते 32 किलोमीटर आमचं रोजचं चालणं होतं. बापरे, एका दिवशी 32 म्हणजे 25 ते 32. सराव झाला वाढवला आम्ही. तर आणि जसं जसं पुढे चूल पाणी हे ते या जंगलातून उघड जरी वाटा होत्या तरी पण आम्ही आमचा अगदी हा टप्पा जो आहे, कारण आमच्याकडे ते ऍप आहे तुम्ही किती किलोमीटर चालता. ओके. त्या ऍपमधून आम्हाला कळायचं की आपण साधारण 25 पासून 32 किलोमीटरचं आपलं चालणं होते आहे. तर हा क्रम जवळपास 1 महिना चालला. मग थोडंसं त्याच्यामध्ये अजून कमी जास्त, परंतु 20 ते 30 किलोमीटरचा टप्पा आम्ही बहुधा कमी केला नाही याच्यामध्ये. तर आपल्याला याच्यात हे शिकायला मिळते की अध्यात्मासोबत आपण टेक्नॉलॉजीचा आपण योग्य वापर केला पाहिजे. बरोबर ना, या परिक्रमेत. तर बाबा, मैयाची परिक्रमा करताना आलेले काही कठीण प्रसंग सांगता येतील? कसं आहे, शूलपाणी सारखं जंगल आहे, नदीच्या तटानं चालणं आहे, हे खरोखरच अवघड आहे. आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर निघता किंवा आपल्याला आपली सहजता कशी त्यात करू शकता, तर हे तुम्हाला आपण याच्यावर आहे. पण प्रसंग येतात. आता हा खप्परमाळ, भादल वगैरेच्या भागामध्ये तिथे आदिवासी, म्हणजे सांगायला मला हे नाही, आदिवासी लोकांची मुलं असतात, ते आपल्यासोबतचं जे ओझं घेऊन आपल्याला काही पैसे द्यायला लागतात. तर तो जो अवघड मार्ग होता, त्या मार्गामध्ये मी माझी थोडी सुलभता करून घेतली किंवा त्या मुलांना मी 2-3 ठिकाणी असं केलं. आणि तुम्हाला काही नद्या क्रॉस करताना तुम्हाला नावेतूनच जायला लागतं. एक असा टप्पाही होता की मी नावेतून मला जावं लागलं होतं. शूलपाणीचाच तो जंगल होता. आणि तटानं मग जेव्हा चालत होतो तर असं मैयाचं एक साधारण जे पात्र होतं 2 किलोमीटरचं, खाली अगदी मैयाचं खोल पाणी, म्हणजे असं एकदम दरीसारखं ती वाहून राहिली आहे, वरती अशी टेकडी अशी, आणि अशी छोटीशी लिंबोळी अशी पाऊलवाट. हा प्रवास 2 किलोमीटरचा साधारण. खाली पाहायचा इतका आनंद यायचा, पण चालताना मग गती कमी व्हायची किंवा आपलं तोल न जावा. पण पहा, गंमत अशी आहे की आपल्या पाठीवर ओझं असतं, जवळजवळ 10 किलो माझ्याजवळ ओझं होतं. म्हणजे पाठीवर 10 किलो होतं आणि 1 किलो या बगलेत, 1 किलो त्या बगलेत, आणि दंड आपला. तर हे चालत असताना अगदी एक बॅलन्स राहतो माणसाचा, तोल राहतो त्याचा चालताना ओझ्याशिवाय. म्हणजे मला त्यातून ही एक शिकही मिळाली की माणसाच्या डोक्यावर ओझं जर असेल तर तो अगदी सरळ बॅलन्स राहतो. आयुष्यामध्ये एक हे आहे की तुमच्या म्हणजे आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपण मार्गक्रमण जो जीवनाचं करतो ना, तर तेव्हा ओझं असलं पाहिजे. फक्त एकच आहे की ती ओझं जे आहे आपल्या क्षमतेनुसार आपण सोसू शकू इतकं ते असावं. आता मला समजा 7, म्हणजे सगळे म्हणून किंवा 7 किलोच्या 8 किलोच्या वर तुमच्याकडे ओझं असू नये. माझ्याजवळ ते झालं 10 किलोच्या जवळपास, आणि मग ते मला थोडंसं अवजड व्हायचं. पण तोल सांभाळण्यासाठी तुमचं मर्यादित कधी ओझं असलं तुम्हाला जेव्हा, कारण पुढे काही प्रसंग असे आले की माझ्याजवळ ओझं नाही, मी चालतोय, तर मला चालता येईना. एवढी ती सवय होऊन गेली होती, एवढी सवय झाली, आणि ओझं असलं पाहिजे याची भावना बळकट जाणीव झाली. माणसाच्या आयुष्यात ओझं असावं. तर ते एक झालं. तो नदी किनाऱ्यानं मी चाललो 2 किलोमीटर साधारण, तसा प्रवास होता. कुठे नदी क्रॉस करताना दलदल राहते. तुम्ही आधी ते काठीनं ते टोचून पाहायचं मार्ग तटानं, जेव्हा आपण
म्हणजे सर्वात आपल्याला परिक्रमा काही तटानं करायला नाही लागत. हम्म. पण जिथे जिथे करतो तिथे बरेचदा बरेच कठीण प्रसंग असतात. एका ठिकाणचा प्रसंग असा होता. आता तिथे आहे ना, नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये लोक शेती करतात. अच्छा. आता हा नोव्हेंबर पासून गहू, हरभरा हम्म. याची पिकं घेतात ते. काही लोक नदी किनाऱ्यांना टरबूजही लावतात, भाजीपाला लावतात. मग त्यांचे शेत आहे नदीमध्ये, नदी पात्रात. हम्म. पात्र बाजूला आहे आणि इकडे कोरडं आहे आणि 4-5 महिने तुम्हाला काहीच पुराची वगैरे भीती नाही राहत. अशा पिरियडमध्ये ते शेती करतात. तर त्या शेतीचे मग त्यांचे जे स्प्रिंकलर वगैरे शेतीला पाणी द्यायचं त्यांच्या, मग ते असे चिखल करून चिखलच बरोबर आहे, होतो साहजिक आहे. आणि तिथून तुमची पाऊल वाट असते. कठीण अगदी. म्हणजे माझ्यावरचा जो प्रसंग आहे, मी एका शेतातून असं चाललो आणि माझ्या पायात तेव्हा स्लीपरच होती. म्हणजे हाही एक प्रकार वेगळा आहे की माझी सँडल जी होती, आपला बूट होता सुरुवातीला, तो बूट इतका चावत होता मला चालता येईना. बरं. म्हणजे शेवटी मला मी 200-2.25 किलोमीटर पर्यंत मी त्या बुटाला तर पुढे चालवलं, पण माझ्या पायाला एवढे फोड आणि एवढं त्याचं हे होत होतं की मी चालू शकत नाही. पण तरी खंड नाही पडला. आपल्याला एवढे किलोमीटर चालणे, औषधं लावायचे, अपॉइंटमेंट घ्यायचे, इंजेक्शन घ्यायचे, रस्त्यानं खूप तुम्हाला अशा सुविधा मिळतात, शूलपाणी वगैरे किंवा अच्छा. तिकडे दिंडोरी वगैरे जो भाग आहे, 2-3 जिल्हे आहेत असे ते आदिवासी आणि तिकडे. हा, तर तो पुढचा विषय आहे. तर हे जे आपल्याला फोड आले, मग त्यावेळेला माझ्याकडे चप्पल होती स्लीपर आणि त्याच्यातही मी सॉक्स घातले होते थंडीपासून संरक्षण म्हणून स्लीपर होते. आणि झालं असं की ते ते शेत मी अर्ध्यापर्यंत कसं तरी आलो आणि पुढे चिखलचं प्रमाण Slipper. वाढलं. अडकली. मागे जाता येईना आणि पुढेही जाता येईना. अच्छा. ते सॉक्स वगैरे काढायची इच्छा होत नव्हती. तुम्ही काठी टेकवून जरी म्हटलं तर कुठे स्लिप व्हाल काही त्याचे सांगता येत नव्हतं, भरोसाच नव्हता. पण कसं तरी मैयेनी बाहेर नाही, काढलं. मी बॅलन्स केला अगोदर आणि चप्पल निघायला काही वेळ नाही लागला, सॉक्स निघाला. मग कारण सॉक्स काढल्यानंतरही तुम्ही पायाची बोटाने पकड ठेवू शकतो आपण. हम्म. मग ते सॉक्सही काढणं गरजेचे झाले. मोठ्या महत् प्रयासानं मी ते सॉक्स काढले आणि ते शेत अर्ध पार केले. सगळं माखून गेले होते, कपडे, सॉक्स, चप्पल. कसं करायचं. पण मग आम्ही थोडंसं त्या शेत पार केल्यानंतर अजून 2 शेतामध्ये एक तिथे झोपडी होती, तिथे गावच लागलं होतं ते. तर ते तिथे गेल्यावर त्या म्हणजे जे बिचारे आदिवासींचं जे झोपडी होती, अगदी आमचं स्वागत केलं त्यांनी. "आओ बाबाजी बैठो, बाजू में वो पानी तुम्हारे ये सब धो लो, बैठो आओ." आणि त्यांनी खूप छान असं त्यांच्या पद्धतीचं तिथे आम्हाला आदरातिथ्य नाश्ता केलं. दिला. हम्म. म्हणजे मैयानं परीक्षा घेतली चालण्याची त्या कठीण प्रसंगामधून आणि बाहेर पडत नाही तर अगदी घ्या किती छान. छान. आणि तो मस्त त्यांचा तो काळा काळा चहा जो राहतो त्याला एक वेगळा स्वाद असतो. म्हणजे ते मैयाचं हे एक आशीर्वाद. आशीर्वाद असतात. मैया आपल्याला म्हणतात ना, भूखे को रोटी और प्यासे को पाणी, हे ब्रीद आहे नर्मदा मैयाचं. तर ती कधीच आपल्याला उपाशी ठेवत उपाशी नाही. ठेवत नाही. तुम्ही किती शूलपाणी तसा का मंडलेश्वर मध्ये असा का तिकडे मंडला म्हणा किंवा दिंडोरी हा जो आदिवासी भाग आहे, कुठून तरी काहीतरी तुमची खाण्याची व्यवस्था, काही ते प्लस मायनस असेल. कुठे भाकरी खायला लागते, कुठे तिखट खायला लागतो, मिळतो. तर असं तर हे राहतं. आणि हा झाला एक प्रसंग कोणता किंवा मी चिखलामध्ये मारलो होतो. त्याच्यानंतर एक नदीचं खोल पात्र, हम्म. नदीला क्रॉस करायचं होतं हम्म. आणि त्यांनी पोल टाकला होता. त्रिवेणी संगम होता तिथे. हम्म. त्यांनी पोल टाकला असा मध्ये. आता 20 फुटाचा साधारण पोल राहतो. तर त्या आणि त्याचे समजा 2-2 फूट त्या ह्याच्यात गेले असतील असे. आणि त्या पोलवरून तुम्हाला चालायचं, खाली खोल पाणी आहे. बापरे. मग तो बॅलन्स तुम्हाला आला पाहिजे. नर्मदे मैया सांभाळून घे. अंतर कमी आहे पण भीती त्या एका पावलामध्ये काय होऊ शकते. एक झालं. त्याच्यानंतर पहाडात चालताना तुम्हाला तर म्हणजे अवघड असंच असते. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते आहे. कुठे काट्यातून जावं लागतं, कुठे म्हणजे पहा रस्त्यामध्ये तुम्हाला
कच्चा रस्ता, म्हणजे पगदंडी म्हणतो आपण तिकडे पाऊल वाटा, अच्छा. खडीकरण झालेलं, सिमेंटचे रस्ते, डांबरचे रस्ते, अगदी चिखलाचे खूप रस्ते. माती असेल असे रस्ते, असं सगळं आपल्याला ते मार्गक्रमण टप्प्यात जिथे जिथे जसा येईल आपल्याला तसं चालावं. कुठे कुठे रेती, आता तिसगाव म्हणून तिकडच्या भागामध्ये गाव आहे, त्या तिसगाव आणि त्याला लागून सातगाव वगैरे काय आहे, आता नेमकं गावाचं नाव नाही, तिथे रेतीचे एवढे मोठे मोठे हे आहेत की तुम्हाला रोडवरती एवढं एवढं रेतीतून चालावं. असं तुम्हाला परिक्रमा करताना कधी झालंय का की तुम्ही मार्ग भरकटले आहात? हो, तर असं फक्त एकचदा झालं. कारण पहा, आपण जेव्हा परिक्रमा करतो ना, तर जागोजागी बोर्ड आहे. अच्छा. नर्मदा परिक्रमा पथ, नर्मदा परिक्रमा मार्ग, आणि संकेत असे आहे की समजा आपण परिक्रमा करताना अंधार असताना, म्हणजे हिवाळ्याचा दिवस राहतो, कारण परिक्रमा ही साधारणतः ऑक्टोबर ते मार्च पर्यंत तुमची झाली तर ती अतिशय छान चांगल्या प्रकारे होते. कारण भौगोलिक स्थिती बदलून जाते. बरोबर. उन्हाळा जसा लागल तर त्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत साधारणतः चालू शकू आपण, दुपारी तुम्ही चालू नाही नाही शकत. शकत. म्हणून मग ते ऑक्टोबर ते मार्च. त्यातही अगदी सोयीचा जो आहे तो नोव्हेंबर. कारण ऑक्टोबर मध्ये गेल्यानंतर नदी किनाऱ्यानं बरेचदा चिखल असतो, म्हणजे नर्मदा पासला दलदल असते. चिखल म्हटल्यापेक्षा तुम्ही फसू शकता. काही तुम्ही माता सांगितलं होतं की बाबा ते काठी टेकून आपल्याला अंदाज घ्यावा लागतो आपण टिकू शकू की नाही इथून जायला, किंवा मग आपण थोडंसं मागे फिरायचं, दुसरं कुठून जाता येईल का बा हा मार्ग पाहायला. तर मग असा चालताना आपल्याला असे रस्ते लागतात. तुला सांगितलं तिसगाव ते करोडोचा रेतीचा व्यवसाय आहे. अच्छा. तिसगाव. मैयाचं हे जे आहे हे सगळं म्हणजे सुजलाम सुफलाम केलेलं आहे. असं कोणालाच उपाशी नाही ठेवलं, सगळ्यांची भरभराट केली. भरभराट म्हणजे तिथे हे जे सर्व सेवाभावी आहे, खाजगी लोक आहेत, संस्था आहेत, यांना आपण म्हटलं आता तुला सांगतो की बा मला एका ठिकाणी एक आठवलं की तो गृहस्थ जो होता, छोटीशी त्याची चहाची टपरी होती, स्टॉल होता, आणि तो सगळ्यांना बाबाजी पाव, चाय प्रसादी पाव. त्याच्या अंगात फाटके कपडे होते आणि तो आग्रहपूर्वक चहाचं वितरण करत होता प्रत्येक परिक्रमावासीला. तर मी म्हटलं बाबाजी आप ये क्यों करते इतना? बोले क्या? आपके परिक्रमावासी रोज आपके पास कितने, यहाँ से कितने गुजरते? बोले 100-150 रोज के तो गुजरते ही है, तो फिर चाय प्रसादी हर कोई लेता नहीं, फिर भी 50-60 लोग परिक्रमावासी को मैं चाय पिलाऊं, तो फिर आपकी अर्निंग इतनी लगती नहीं, आपका कैसा चलता है, छोटा सा आपका व्यवसाय ये है, बिजनेस है, आप कैसा करते हो? नहीं बोले, ये हम चिंता ही नहीं करते, आप मैया हो, वाह. हम मैया की सेवा करते और मैया हमको देती, कम कधी होता नाही. असं त्यांनी उत्तर दिलं. आणि मला ही भावना झाली की लोक हे आहे सेवाभावी, आपल्याला जे खाणं पिणं आपलं करतात, आपल्याला लाडात आपली परिक्रमा करतात, करवून घेतात. तर ही मैया आपल्याला फुलात नेते, अगदी सुखात न्यायचा किंवा उपाशी ठेवत नाही, आपल्याला नेते, जसं मिळेल तसं, पण चांगलंच ते राहते. मैयाच्या रूपाने, म्हणजे ते आपली मैया झाली, आपल्याला जे सेवा देतात, खाऊ घालतात, आणि त्यांच्यासाठी आपण मैया. वा वा वा. असा हा काय क्वेश्चन आहे खरंच. खूप म्हणजे खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका गावाला आम्ही गेलो, तर नर्मदा म्हणजे परिक्रमा पथ, आणि जाताना सकाळी आपल्याला निघायचं आहे, तुम्ही उजाडल्यानंतरच निघालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला रस्त्याचे ते बोर्ड जे आहेत ते दिसले पाहिजे. आणि समजा आपण तर आपल्याकडे अभ्यास असतो, मार्गदर्शिका आहे, जो प्रत्येक साधारणतः बहुतेक परिक्रमावासी हे करतात, पण त्या पुढे रस्त्याने गेल्यानंतर बरंच आता जी पुस्तिका आहे 25ची जरी अपडेट असलं ते, तरी पण कधी आता मला काही आश्रम बंद भेटले, काही गॅप्स त्याच्यात असतीलच, आणि काही नवीन पण लागलेले की ज्याच्यामध्ये त्या पुस्तिकेमध्ये मार्गदर्शिकेत नाहीये, असं पण आहे. तर मग मी तिथे गेलो एका ठिकाणी, आता त्या गावाचं नावही लक्षात नाही, उजाडायचं आम्ही
म्हणजे मी साधारणतः उजाडल्यानंतर जायचो. सोबत असणारे थांबले ठीक आहे, नाही तर तुम्ही व्हा पुढे, मी भेटलोच तुम्हाला असं करून. आणि मस्त असं सकाळची प्रसन्न वेळ, सूर्याचं ते लालबुंद जो सूर्य, मन प्रसन्न करणारी, मनाला शरीराला झोंबणारी ती गारगार थोडीशी हवा. अर्धा किलोमीटर जेव्हा आपण निघतो बाहेर तर अगदी थंडी नावाची वस्तू राहत नाही आपल्याला. तर मग ते अशा प्रसन्न वातावरणामध्ये मी मार्गाला लागलो. आता मार्गाला गेल्यानंतर तुम्हाला मैयाचं नामस्मरणच करायचं असते आणि आपोआपच होते ते नर्मदे हर नर्मदे हर चालू ठेवून. मस्त आपल्या मस्तीमध्ये रस्त्यानं चाललो नर्मदे हर करत. आणि 2 किलोमीटर ते बोर्ड जे मला दिसायचं ते लक्षातच आलं नाही. मध्ये फाटा होता असा, त्या फाट्यावरून यायचं होतं. मी पुढे निघून गेलो. 2 2 किलोमीटर किलोमीटर पुढे. पुढे गेलो. पहा मैया भरकटल्यानंतर कसा मार्ग सुचवते बरं. हे एक आहे. 2 लेडी म्हणजे बाया होत्या आदिवासी. अरे बाबाजी, आप किधर से जा रहे हो? म्हटलं "ये रस्ते से इधर ही से ही जाना है ना, ये त्या गावाचं नाव तिला. अरे आप जा तो पाओगे पण इससे मत जाओ, ये दूरी का भी है और आपको इससे सूझेगा नहीं. इजी नाही आहे. जो तुम्हारा जो रास्ता है वो हम्म. पीछे रहेगा और 2 किलोमीटर पीछे है पीछे. वो. मी त्या कपाळावर हात मारला. म्हटलं दोन आल्याचे प्रसन्न वातावरण, खूप मस्त आनंदात चाललं माझं नामस्मरण करत. आणि 2 किलोमीटर गेलो, 2 किलोमीटर 4 किलोमीटर म्हणजे माझे मागे. त्या दिवशीच्या गणितातले 25-30च्या मधले 4 गेले. त्या दिवशीची पण ठीक परीक्षा. आहे. तर ते काय म्हणे, आता आम्ही असं करतो, आम्हालाही तिकडे जायचं आहे, आम्ही इथं तुम्हाला सोडतो त्या मार्गाला. मी त्यांनी तिथे तिथपर्यंत सोबत म्हणजे आलो. अक्षरशः मैया आली तुम्हाला मार्ग दाखवायला. मार्गच दाखवते. म्हणजे हा झाला माझ्या भरकटण्यातला मार्ग. पण दिवसा उजेडी निघाल्यानंतर बोर्ड बऱ्याच ठिकाणी एवढे काही आहे की आपल्याला भरकटूच स्वतः शकत विचारायचं नाही. सुद्धा काम बरोबर. पडत. पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा असे 2 रस्ते येतात, तिथे मी मग त्या भरकटल्यानंतरचा माझा एक काळजी घेतली. असा रस्ता लागला म्हणजे आपण नक्की तिथे विचारायचं. विचारायचं. अच्छा. मग कधी कारण या मार्गाने कधी संकेत असायचे, काही रिबिन वगैरे लावतात, लाल कपडे, कोणी काहीतरी असं की हा मार्ग आपल्याला जायचा. आणि ज्याला नाहीये तिकडून जायचं नाही. पण अशा मार्गावरती पुष्कळ ते पण नसते, ओके. कुठे कुठे असेही आहे. मग आपण 3दा असं सांगितल्याच गेलेलं आहे की नर्मदे 3दा हर. मोठ्या नर्मदे हर 3दा म्हणायचं. पण तर तुम्हाला कुठून तरी आवाज येतो समोरून हेल्प की मिळते. बाबाजी नर्मदे हर. वा. मग आपल्याला विचारायचं काम नाही पडत. आप बाएं हाथ से जाओ, आप सीधे हाथ से जाओ, आप दाएं हाथ से जाओ, असेच ते सांगतात. आणि बरं. भरकट नाही बाबाजी, म्हणजे तुम्हाला विचारायचंही काम नाही असा तो आवाज निघून. ओके. एखाद्या वेळेला आपल्याला कधी समजा कोणी नाही भेटलं, मी वाट पाहिली 5 मिनिट नाही भेटलं, असं एखादा कुत्रा येईल, तो आपल्या पुढे पुढे चालायला लागेल. हे हा माझा तुमच्या- अनुभव आहे. हम्म. कुत्रा आला, आता पहा कुत्र्याची सीमा असते. म्हणजे आपल्या या नगरचा कुत्रा पुढच्या नगरपर्यंत जाऊ नाही शकत, बरोबर. गावातल्या गावातच. बरोबर. कारण ती दुसरी समोरची टोळी असते ना, तर त्याला मार्गच नाही जातो क्रॉस करू देत. त्याच्या एरियाच्या आतच त्याला राहावं लागतं. तो कुत्रा पुढे पुढे चालायचा. म्हणजे मला काही मी तिथे भरकटलो नव्हतो, परंतु तरीही पण तो त्या मार्गानं बरोबर. आणि मग कधी गावामध्ये बरेचसे रस्ते असतात, मग गावात सांगणारे पण असतात. पण जिथे नाही आहे बा, चालून राहिला, आपण बरोबर त्याच्या मागे गेलो, तर तिथे इतर कुत्रे येऊन भुंकणारे, मग हा असा सरळ उभा राहिला, त्यांच्याकडे पाहिलं की ते बाकीचे आपोआप बाजूला. मी बापरे. पाहिलेलं आहे हे. आणि तो चालत राहतो. मग तो केव्हा कुठे निघून जातो आपल्याला काही लक्षात नाही. पण आपल्या मार्गामध्ये ते एक आपले मार्गदर्शक ठरतात. म्हणजे मैयाच्या रूपानं म्हटलं, आणि आपली श्रद्धा पूर्ण समर्पण असतं की बा मैयाच आहे सगळं आपल्याला, आणि तीच नेणार आहे, तिच्या भरोशावर आपण निघालो. परिक्रमा करायला निघालो. छान छान. तर असे ते अनुभव येतात. तुम्हाला कुठेही अडथळा येत नाही. आता आणि- काही लोक काय करतात, हम्म. परिक्रमेमध्ये संकेत पाळत नाही. ओके. सकाळी तुम्ही अंधारात निघाले किती, कारण त्यांना 50-60 किलोमीटरचा टप्पा गाठायचा असतो. मग ते लोक काय करतात, अंधारात निघतात. आता माझा 2-3दा माझ्या आश्रमात भेट झालेले 2 35-40चे मुलं युवक, पण ते महंत मध्ये होते. त्यांनी संन्यास घेतला असा, भगवे कपडे होते ते.
अनवाणी चालत होते. त्याची परिक्रमा अनवाणीची त्यांनी तसं ही उचलली, समजा परिक्रमाच तशी उचलली, संकल्पयुक्त अशी भक्ती. मग मी त्यांना म्हटले की बाबाजी आप नंगे पाव चलते, हाँ बोले ये हमने उठाई ऐसे, संकल्प केला. संकल्प घेतलेला आहे. पण मग कवांट गावा म्हणजे गुजरात मधली हे आहे, गुजरात मधून आम्ही तिकडल्या किनाऱ्यातून असं निघत होतो आणि तिकडचा शूलपाणीचं जंगल त्या साईडलाही आहे, एक 30-35 किलोमीटरचा आहे. तर तो शूलपाणीच्या तटा म्हणजे जंगल तटाला निघाला, पण तरी काहीतरी कुठे हे शेतं वगैरे लागतात, आदिवासींचे शेतं म्हणजे याच्या याच्यात असतात. त्यांच्या मोटरनं पाणी घेतात ते शेतासाठी. आणि तो नंगा पाव, त्या मोटरची वायर काहीतरी सप्लाय तो उघडी वायर होती ती. आणि नेमका अंधारात निघाल्यामुळे त्याचा पाय त्या वायर, बापरे. त्याला स्थळावर ऑन स्पॉट मोक्ष बाजूला म्हणजे. कठीण. तर जरी ते त्यांच्यामध्ये एक वेगळी शक्ती असेल, वलय असेल, पण अंधारात निघल्याचं जे आहे की का सांगितलं जातं बुवा तुम्ही सूर्योदयानंतर निघा आणि नाही, सूर्यास्ताच्या आधी सूर्योदयाच्या अगोदर पोहोचा. नाही का, पण तुम्हाला रस्ते दिसले पाहिजे, बोर्ड दिसले Right, पाहिजे, हा, अशा हा. वेळेत निघालं. काही असं करतात, काही कुठे अतिशय रिस्क घेतात जीवाच्या पलीकडे. माहिती आहे की हेच आपल्याला पर्याय आहे, हाही पर्याय आहे, पण मग ते कठीण मार्गाने गेले की मग ते कोणाचा पाय मुरगळतो, कोणाचं मग घरी जायची वेळ येते, परिक्रमा खंडित होऊन खंडित जाते. होऊन जाते. तर तसं नाही हो, म्हणून ही एक दक्षता घ्यायचा विषय घ्यायला आहे. पाहिजे. मी जे सांगितलं की आपण मार्गात भरकटल्यानंतर अंधारात गेलं, तर हे जसं एक उदाहरण सांगितलं असं हे आहे की मला मग त्याच्यानंतर काही कुठे भरकटायचं काम पडलं नाही. मी इतकी काळजी घेत होतो आणि सोबत असल्यानंतर आमचे जे मुखिया राहायचे, मी मुखियाचं काम केलं नाही, तुम्ही चला मी आहे तुमच्यासोबत. ते एकही 2-3 वेळा माझ्यासोबत ग्रुप राहिले, मग ते पाहायचे सगळे, मग ते विचारून घेत होते मी. त्याच्यामुळे कुठे मग इतरत्र भरकटलो नाही. मार्ग बरेचदा होता, तुम्ही कुठल्या कुठे निघून जाता ना, नुसता रस्ता बदलला की कुठल्या कुठे निघून जाता.